नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, बीएड साठी आता ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत. तुम्हाला ऍडमिशन साठी अगोदर कॉलेजचे प्रेफरन्स द्यावे लागतात आणि कॅप राऊंड फर्स्ट आणि कॅप राऊंड सेकंड साठी आता कॉलेज ऑप्शन म्हणजेच कॉलेज चॉईस, कॉलेज प्रेफरन्स द्यायला सुरुवात झालेली आहे. मग तुम्ही हा ऑप्शन फॉर्म किती तारखेपर्यंत भरू शकता, तो कशा प्रकारे भरायचा आहे, मेथड कशी सिलेक्ट करायची आहे, कॉलेज कसे निवडायचे आहेत आणि त्याला प्रेफरन्स कसा द्यायचा, याविषयीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, हे बीएडचे ऑप्शन फॉर्म देण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. त्याच्यामध्ये अकॅडमिक इयर ऍडमिशन 2025-26 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे जसं क्लिक कराल तर अशा प्रकारचं पेज येईल. त्यातून तुम्हाला आता बीएड हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही इथे जसं सिलेक्ट कराल तर तुमच्या समोर आता बीएडचं ऑफिशियल कॅप पेज हे ओपन होणार आहे. याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर पहा, काही इन्स्ट्रक्शन तुमच्या समोर आहेत. नंबर 1 आहे राउंड 1 फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड, जे की कशी चेक करायची याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये भेटून जाईल. ऑल द कॅन्डिडेट्स हू आर इन फायनल मेरिट लिस्ट आर एलिजिबल टू फिल कॉलेज ऑप्शन फॉर्म. दीज कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू अनलॉक देअर ऍप्लिकेशन फॉर्म. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये ऑलरेडी आलेलं आहे, असेच विद्यार्थी फक्त कॉलेज ऑप्शन फॉर्म भरू शकतील. आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅपच्या फॉर्म मध्ये आता कुठलाही बदल करता येणार नाहीये. त्यांचा फॉर्म हा लॉक झालेला आहे. ज्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आहे, या फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं नाही, तर असे विद्यार्थी त्यांचा फॉर्म एडिट करून थर्ड कॅप राऊंड मध्ये त्यांचा फॉर्म व्हेरीफाय करून थर्ड कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म देऊ शकतात. नंबर 3 चा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल करणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायला विसरलात किंवा तुम्ही कॉलेज ऑप्शन फॉर्म लॉक नाही केला तर तुमचा विचार हा फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉट करण्यासाठी होणार नाही. आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म भरून तो लॉक केल्यानंतर परत एकदा तुम्हाला पीडीएफ मध्ये रीचेक करायचं आहे की सर्व माहिती व्यवस्थित आहे का. आणि जर तुम्ही ELCT ची एक्झाम दिली असेल तर तुमच्या लॉग इन मध्ये 2 सेपरेट लिंक असतील. एक रेग्युलर बीएड साठी आणि एक ELCT साठी असणार आहे. तर तुम्हाला त्या दोन्ही भरायच्या आहेत. तुम्ही जर ELCT ची एक्झाम दिली नसेल सीईटी, तर तुम्हाला फक्त एक लिंक जनरल अशी दिसणार आहे. आता आपण पाहूयात की हा कॉलेज ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरायचा आहे. मित्रांनो, हा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथे क्लिक कराल तर तुमच्या समोर लॉग इन पेज ओपन होईल. आता इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल. ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड आणि इथंच प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल असा ऑप्शन आलेला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने ELCT एक्झाम दिली असेल तर त्याच्याकडे 2 लिंक असतील. एक म्हणजे प्रोसीड टू फिल फॉर्म जनरल आणि दुसरं ELCT चा. तर त्यांना ते दोन्ही भरायचे आहेत. आता इथे बघा, आपल्याला हा जनरल म्हणजेच जे काही मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत ज्यांनी ELCT दिली नाही त्या सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही यावरती जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर आता सेट मेथड प्रेफरन्सचा ऑप्शन हा येणार आहे. तुम्हाला बीएड चे कुठले सब्जेक्ट होते, तुमचा मेजर सब्जेक्ट कुठला होता, त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला काही मेथड्स आलेले दिसतील. कुणाला 4 येतील, कुणाला 3 मेथड येतील. तर ही जी आहे ती आपली पहिली स्टेप आहे, ते म्हणजे सेट मेथड प्रेफरन्सेस. समजा तुम्ही हिस्ट्री मधून किंवा इकॉनॉमिक्स मधून तुमचं TYBA झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुमची पहिली मेथड असणार आहे इकॉनॉमिक्स किंवा जिओग्राफी. त्यानंतर दुसरा विषय तुमचा हिंदी वगैरे असेल, सोशल सायन्स असेल, तर त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स हे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. कुणाला 4 प्रेफरन्स येतील, कुणाला 3 येतील, कुणाला 2 येतील, डिपेंड ऑन देअर फायनल इयर सब्जेक्ट्स. आणि एकूण अशा आपल्याला 4 स्टेप या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. त्या म्हणजे सेट मेथड प्रेफरन्स, त्यानंतर शॉर्टलिस्ट ऑप्शन्स, तिसरी आहे सेट प्रेफरन्सेस आणि शेवटची म्हणजे लॉक ऑप्शन फॉर्म. त्यापैकी आपण पहिल्या स्टेप मध्ये आहोत, ते म्हणजे सेट मेथड प्रेफरन्सेस. आता हे प्रेफरन्स सिलेक्ट करत असताना तुमचं BA कुठल्या विषयामधून झालेलं आहे त्यानुसार इथं हे ऑप्शन आलेले आहेत.
आणि ग्रॅज्युएशनला तुमचा जो फायनल इयरला सब्जेक्ट होता, समजा इकॉनॉमिक्स असेल तर तुम्ही याला 1 प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर हिंदी असेल, हिंदीला 2, सोशल सायन्स 3, इंग्लिश 4 असं देऊ शकता. परंतु तुमचं ज्या विषयामधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्याला नंबर 1 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही ज्याच्यावरती 1 नंबरला क्लिक कराल तर त्याला 1 प्रेफरन्स येणार आहे. ज्यावरती तुम्ही 2 कराल त्याला 2 आणि ज्याला 3 कराल तर त्याला 3 प्रेफरन्स येणार आहे. हे प्रेफरन्स देऊन घेतल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. समजा तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स रिसेट करायचे असतील तर रिसेट प्रेफरन्स यावरती क्लिक कराल तर परत एकदा इथे सगळं ब्लँक होणार आहे आणि ज्याला तुम्ही 1 प्रेफरन्स द्याल किंवा याच्यावरती पहिल्यांदा क्लिक कराल तर त्याला 1 नंबर असं येणार आहे. प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा पॉपअप येईल. हा कन्फर्मेशनचा पॉपअप आहे. तर इथं कन्फर्म म्हणून घ्या. कन्फर्म केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत सेकंड स्टेजमध्ये, ते म्हणजे शॉर्टलिस्ट ऑप्शन्स. आता इथं एकूण तुम्हाला 5 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट मीडियम आणि सिलेक्ट कॉलेज टाइप. आता आपल्याला काय करायचं, फक्त या ठिकाणी सिलेक्ट युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जसं सिलेक्ट युनिव्हर्सिटीवरती क्लिक कराल तर महाराष्ट्रामध्ये जितक्या काही युनिव्हर्सिटी आहेत ज्याच्या अंतर्गत विविध कॉलेजेस येतात आणि जिथं बीएड चालतं त्यांची लिस्ट या ठिकाणी येणार आहे. मग तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात, तुम्हाला जिथं बीएड करायचंय त्या ठिकाणचं, तुम्हाला आता मुंबईमध्ये असेल तर तुम्ही मुंबई या ठिकाणी करू शकता. समजा तुम्ही सोलापूरला राहता आणि तुम्हाला सोलापूरमधूनच जर एखादं कॉलेज हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर यावरती क्लिक करू शकता. समजा तुम्हाला नागपूरचे कॉलेजेस हवे असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी नागपूर असे तुम्ही ऑप्शन चूज करून घेऊ शकता. त्यानंतर डिस्ट्रिक्ट हवे असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता किंवा ऑल ठेवू शकता. सिलेक्ट मीडियम मध्ये मराठी, उर्दू, हिंदी म्हणजे ही टीचिंग लँग्वेज जी आहे, कुठल्या मीडियम मधून तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं आहे, मराठी माध्यमाच्या कॉलेजमध्ये शिकायचं आहे, उर्दू माध्यमाचं कॉलेज पाहिजे की हिंदी माध्यमाचं, त्यानुसार तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. आणि त्यानंतर इथं सिलेक्ट कॉलेज टाईप म्हणजे फक्त गर्ल्ससाठी हवा आहे का को एज्युकेशन गर्ल्स बॉईज असं हवं असेल तर यावरती क्लिक करून सर्च कॉलेज ऑप्शन यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारे कॉलेजची त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे कॉलेज आहेत त्यांची लिस्ट ओपन होणार आहे. मग त्याच्यामधून जितके कॉलेज असतील त्यापैकी तुम्हाला किती कॉलेजेस हवेत, या सर्व कॉलेजेस पैकी मला फक्त 3 कॉलेज हवेत तर मी या 3 कॉलेजवरती क्लिक करतो आणि त्यानंतर या ठिकाणी ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. यावरती ओके करा आणि जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत त्याचे इथं नंबर दिसेल आणि इथं लिस्ट 2, 4, 10, 8 तुम्ही जे काही कॉलेज सिलेक्ट करताय ते इथं तुम्हाला दिसणार आहेत. आता किती कॉलेज ऍड करावेत, किती चूज करावेत याला कुठलंही लिमिट नाही. तुम्ही मिनिमम 1 करू शकता आणि मॅक्झिमम जितके इथं या ठिकाणी कॉलेजेस अवेलेबल आहेत ते तुम्ही करू शकता. आता हे झालं एका युनिव्हर्सिटी मधून. आता तुम्हाला दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधून करायचं असेल म्हणजेच कॉलेज द्यायचे असतील तर तुम्ही परत तिथे सेम प्रोसिजर करू शकता. वर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि त्यानंतर सर्च ऑप्शनला क्लिक करा तर त्या विद्यापीठातील त्या युनिव्हर्सिटीमधील आणखीन कॉलेज येतील. सेम पद्धतीनं तुम्ही ते सिलेक्ट करून ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स करा, तिथं आणखीन तुम्हाला कॉलेजेस ऍड होऊन जातील. आता हे कॉलेजेस ऍड केल्यानंतर तुम्हाला जर वाटलं यापैकी एखादं कॉलेज मला डिलीट करायचं आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती तुम्ही क्लिक केलात तर ते कॉलेज लिस्ट मधून डिलीट होणार आहे. तर तुम्हाला वाटलं की हे कुठलं चुकून ऍड झालंय तर इथं डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करून तुम्ही ते डिलीट करून घेऊ शकता. आणि हे करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टचा पर्याय आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर पुढची स्टेप आहे सेट प्रेफरन्सेस. आता इथं सर्वात महत्वाची स्टेप आहे. इथे देखील तुम्हाला प्रेफरन्स देऊन घ्यायचे आहेत. आता इथं तुम्ही जितके कॉलेजेस सिलेक्ट केलात त्याची लिस्ट या ठिकाणी दिसेल. मी इथं 4 कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत आणि इथं तुम्हाला जे कॉलेज अगोदर पाहिजे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही यावरती क्लिक केलात तर नंबर 1 येईल, याच्यावरती क्लिक केला तर याला नंबर 2 येईल, याच्यावरती क्लिक केला तर नंबर 3. म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही अगोदर क्लिक करताय त्याला एक प्रेफरन्स येणार आहे. आणि ऍज पर दी सीईटी सेल रूल्स तुम्हाला जर कॅप राऊंड फर्स्ट मध्ये पहिल्या चॉईसचं कॉलेज ऍडमिशन भेटलं, कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला तिथंच ऍडमिशन घ्यावं लागतं. तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये जाता येत नाही.
पण समजा तुम्हाला 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचं कॉलेज ऑप्शन भेटलं, तर बेटरमेंटचा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल असतो. आता हे बेटरमेंट काय असतं, फीस काय असतं, याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे रँडमली म्हणजेच तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे प्रेफरन्स सेट करून घेऊ शकता. तुम्ही यावरती पहिला क्लिक केलं त्यामुळे मला 1 नंबर आलेला आहे. त्यानंतर मी या ठिकाणी क्लिक केलं 2 नंबर आला, इथं क्लिक केलं 3 नंबर आला आणि शेवटी यावरती क्लिक केलं त्यामुळे 4 आलेला आहे. तुम्ही इथं 10, 20, 5, 50 जे काही कराल त्याला प्रेफरन्स मात्र व्यवस्थित द्या आणि त्यानंतर समजा तुम्हाला वाटलं की हे माझे प्रेफरन्स चुकलेत, रिसेट प्रेफरन्सेस यावरती क्लिक करा. हे सर्व ब्लँक होईल. परत एकदा तुम्हाला क्लिक करून प्रेफरन्स द्यायचे आहेत. आणि एवढं सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स दिलेले मेथड कुठले आहेत त्याचे मेथडचे प्रेफरन्स आणि प्रेफरन्स दिलेले कॉलेज देखील तुम्हाला या ठिकाणी दिसून जातील. इथे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचं प्रेफरन्सचं कॉलेज आणि त्याच्या समोर लिस्ट आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आलेला आहात 4थ्या स्टेजमध्ये. तर ऑप्शन फॉर्म लॉकिंगची स्टेज आहे. तर तुम्हाला या टिक बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि इथं कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर एक पॉपअप येईल की तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा आहे का? तर इथं तुम्हाला येस ला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म होणार आहे, लॉक होणार आहे आणि तुमच्या समोर आता एक पीडीएफ जनरेट होईल. इकडच्या साईडला तुम्हाला प्रिंट ऑप्शन फॉर्म हे ऑप्शन दिसणार आहे. तर त्याची प्रिंट काढून घ्या. नंतर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस ती कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर लागणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही हा कॉलेज ऑप्शन फॉर्म अगदी घर बसल्या मोबाईलवरून देखील भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.